खामगाव शहरामध्ये जे काही सकाळपासून आज उन्हाचा तडाखा जो काही भयानक अशा स्थितीमध्ये चमकत आहे, त्याच्यामुळे घरातील नागरिकांना बाहेर निघणं देखील धोक्याचं झालं आहे. आताची जी कंडिशन आहे, अशा कंडिशन मध्ये लोकांनी भरपूर पाणी पिऊन डोक्याला कापड बांधूनच बाहेर निघलं पाहिजे. अतिशय कडक अशा उन्हामध्ये, तापत्या उन्हामध्ये लोकांना उष्माघाताचा फटका बसत आहे आणि जीव घाबरत आहे. अशा स्थितीमध्ये उन्हापासून बचण्यासाठी, वाचवण्यासाठी, स्वतःचं संरक्षण करण्यासाठी आपण डोक्याला रुमाल आणि भरपूर असं पाणी पिऊन बाहेर आलं पाहिजे. खामगाव सिटी अतिशय भयानक अशा स्थितीमध्ये गरम होत आहे. अकोला आणि खामगाव हे हायपर टेम्परेचर असल्या कारणानं नागरिकांनी आपलं सगळ्यांचं संरक्षण व्हावं या दृष्टिकोनातून आपली भूमिका लक्षात घेता बाहेर निघलं पाहिजे. तापमानाचा परिणाम कसा होतो? त्याच्यामुळे बाजारपेठ जे आहे, जे रस्ते आहेत, तुम्हाला सुखसुखाट दिसत आहे. बाकी तुम्ही पाहू शकता की लोक घराच्या बाहेर निघत नाही. खामगाव सिटी म्हटलं तर व्यवहार आणि व्यापाराचं खूप मोठं केंद्र आहे, परंतु तरीही लोक घराच्या बाहेर निघत नाही. अशा स्थितीत व्यापार याच्यावर खूप मोठा परिणाम झालेला आहे. उद्योग व्यापारी लोक त्रस्त आहेत. अशा या कारणानं शहराची कंडिशन दयनीय आहे. मी खेड्यावरून आलो. माझं गाव इथून 20 किलोमीटर आहे. पण खामगाव बाजारपेठमध्ये आम्ही काही साहित्य खरेदीसाठी आलो, परंतु या उन्हामुळे सर्व दुकाने आणि सर्व बंद आहेत. बाजारपेठ बी बंद आहे. आणखी आमचा कोणताही व्यवहार इथं झालेला नाही. कशा प्रकारचं तापमान आहे शहरामध्ये? तापमान म्हणजे आता मी माझ्यावरून पाहू शकता की उन्हाच्या संरक्षणासाठी कितीतरी हे केलेले आहे. टोपी, रुमाल, चष्मा सगळं हे म्हणजे उन्हापासून एवढं असून पण ऊन लागत आहे. त्याच्यासाठी सर्व नागरिकांनी उन्हापासून सावध राहायची हीच विनंती. ग्रामीण भागात आणि शहरामध्ये उन्हाचा कसा परिणाम? ग्रामीण भागापेक्षा शहरात उन्हाचा परिणाम जास्त आहे. कारण काय असतं? कारण ग्रामीण भागामध्ये आहे ना, झाडाचं प्रमाण जास्त आहे. शहर हा MIDC एरिया आहे. त्यानंतर डांबरीकरण, कॉन्क्रिटीकरण याच्यामुळे उन्हाचं प्रमाण हे जास्त आहे. नागरिकांना काय आवाहन करणार तुम्ही? नागरिकांना एकच आवाहन करणार आहे की आता येणाऱ्या काळात प्रत्येकाने 2 झाडं तरी लावायला पाहिजे. त्याच्यामुळे आपली येणारी संपत्ती आणि संतती ही वाचणार आहे. त्याच्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा आणि उन्हापासून वाचा. खामगाव शहरामध्ये खूप ऊन जोराचा हे होऊन राहिलं आहे आणि लोकांनी त्याची काळजी घ्यायला पाहिजे. घराच्या बाहेर निघायला नाही पाहिजे. 45-46 पर्यंत टेम्परेचर गेलेलं आहे. तरी सर्व लोकांना आग्रहाची विनंती आहे की घराच्या बाहेर पडू नये. पडलं तर रुमाल गिमाल बांधून फिरायचं. थोडंसं आपलं काम करायचं, जेवढं जरुरी आहे तेवढंच करायचं, तसं बाहेर यायचं नाही. कशासाठी तुम्ही आज बाजारात आले? मी बाजार करायसाठी आलो होतो. काही खरेदी करायची होती. किती वाजेपर्यंत तुम्ही नागरिक बाहेर पडतात? किती वाजता? नाही, मी सकाळीच आलो होतो 9 वाजता आणि मी 11 वाजेपर्यंतच काम करू शकलो. त्याच्यानंतर मी काम करू शकलो नाही, खूप उन्हाचा पारा चढल्यामुळे.